बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील तावडे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे। या मृत्यूस कथित वैद्यकीय निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत विविध आदिवासी सामाजिक व कामगार संघटनांनी तहसील आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी तज्ञ डॉक्टरांच्या मेडिकल बोर्डाची समिती गठीत करणे आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 14 जुलै 2026 रोजी पूनम सोन्या अहिरे यांना उपचारासाठी तायडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला। या मृत्यूमागे कथित वैद्यकीय निष्काळजीपणा असल्याचा आरोप नातेवाईकांसह विविध संघटनांनी केला असून या घटनेमुळे पिंपळनेरसह परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। तहसील व पोलीस प्रशासनात संघटनांनी दिलेल्या निवेदनात हा केवळ एका महिलेचा मृत्यूचा विषय नसून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवरील जनतेच्या विश्वासाचा प्रश्न असल्याचे नमूद करण्यात आले आहे। यापूर्वीही संबंधित रुग्णालयाबाबत विविध तक्रारी झाल्याचा दावा करत प्रत्येक प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे। चौकशीत कथित वैद्यकीय निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित डॉक्टर व जबाबदार व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता तसेच इतर लागू कायद्यानुसार गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच तायडे हॉस्पिटलची नोंदणी, परवाना, आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि वैद्यकीय मानकांचे पालन झाले आहे का याची सखोल तपासणी करून गंभीर त्रुटी सिद्ध झाल्यास रुग्णालयाचा परवाना तात्काळ रद्द करावा अशी ही भूमिका संघटनांनी मांडली आहे। याशिवाय पिंपळनेर परिसरातील सर्व खासगी रुग्णालयांची विशेष वैद्यकीय लेखापरीक्षण करावे। तसेच पूनम अहिरे यांना ग्रामीण रुग्णालयातून खासगी रुग्णालयात कोणत्या परिस्थितीत आणि कोणाच्या शिफारशीवरून पाठवण्यात आले याचीही चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा दबाव, राजकीय हस्तक्षेप किंवा दिरंगाई न करता पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा व्यापक लोक आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही या संघटनांनी दिला आहे। यावेळी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा, महाराष्ट्र आदिवासी बचाव अभियान, बापजी ग्रुप, कोकणी आदिवासी संघटना, हमाल माथाडी कामगार संघटना, एकलव्य आदिवासी युवक संग्राम परिषद, एकलव्य आदिवासी भिल्ल संघटना, आदिवासी एकता परिषद आणि आदिवासी जनता फाउंडेशन आदी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। दरम्यान या प्रकरणातील कथित वैद्यकीय निष्काळजीपणाचे आरोप अद्याप संबंधित प्रशासन किंवा रुग्णालयाकडून अधिकृतरित्या सिद्ध झालेले नाहीत। चौकशी पूर्ण झाल्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होणार असून प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। या डॉक्टर तावडेचं करायचं काय? खाली डोके वरती पाय. या डॉक्टर तावडेचं करायचं काय? खाली डोके वरती पाय. या डॉक्टर तावडेचं करायचं काय? खाली डोके वरती पाय. ऍडमिट नाही होऊ शकत म्हणून तुम्हाला जर कधी कुठे नंदुरबार धुळे जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता आणि जर तुम्हाला वाटलं नाही जायचं तर तुम्ही सरळ तावडे डॉक्टरांकडे तुम्ही दोन्ही सरपंच घोषितील सर्व सामाजिक संघटनेचे सन्मान्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि संपूर्ण परिसरातील समाज बांधवाच्या तीव्र एकदम वेदनादायक भावना आहेत। 14 तारखेला तावडे हॉस्पिटलमध्ये जी पूनम अहिरे ताईचं मातेचं प्रेग्नन्सीच्या म्हणजे डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये या ज्या ग्रामीण रुग्णालय पिंपळनेर यांनी तिला उपचार देण्यासाठी हलगर्जीपणा दाखवला आणि एक गव्हर्नमेंट
हॉस्पिटलचं जर रेफर करायचं असेल तर सिव्हिल म्हणजे धुळे किंवा नंदुरबार सिव्हिलला रेफर केलं पाहिजे, पण त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलला रेफर केलं आणि तावडे हॉस्पिटलमध्ये ते डिलिव्हरीची प्रोसेस करत असताना त्या तावडे डॉक्टराने चुकीच्या पद्धतीने तिच्यावर जे स्टेटमेंट केली त्याच्यामुळे त्या मातेचं जीव गेलेले आणि ही तीव्र संताप व्यक्त आणि भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे. आमच्या सर्व समाज बांधवाच्या पंचक्रोशीतील सर्वांच्या वतीने एक ही मागणी आहे, हा जो ग्रामीण रुग्णालयाचे जे हलगर्जीपणा आहे त्याची चौकशी करून त्याच्यावर कार्यवाही करावी. त्याच्यानंतर ज्याने ज्या मातेचं बळी घेतला असं तायडे हॉस्पिटल आणि तावडे डॉक्टर याच्यावर सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि त्याचं जे मेडिकलचं जे लायसन आहे परवाना आहे तो रद्द करण्यात यावा आणि पिंपळनेर शहरामध्ये असे जे डॉक्टर म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जो काळा बाजार चालू आहे आणि मानवांच्या जीवनासोबत खिलवाड चाललेली आहे याची चौकशी करून एक मेडिकलची टीमच्या माध्यमातून तज्ञांच्या माध्यमातून चौकशी करून हे तुमच्या माध्यमातून या सर्व समाज बांधवाचा जीव वाचावा आणि असाही बोगस जेही असतील बोगस कारभार हे एक्सपोज करण्यात यावं याच्यासाठी आम्ही तुम्हाला निवेदन सादर केले. निवेदनमध्ये आम्ही स्पष्ट म्हटलेले की या सर्व बोगस डॉक्टरची ही जी धागेदोरे की सिव्हिलमध्ये काही होत नाही आणि प्रायव्हेट हॉस्पिटलला रेफर होतात आणि त्याच्या डिलिव्हरीच्या केसेसमध्ये इथं ज्याचे हप्ते ज्याचे टक्केवारी आहे हे सर्वांची चौकशी करून त्याच्यावर कार्यवाही करावी. धुळे शहरातील वाचकांच्या 22 वर्षापासून पहिल्या पसंतीचे दैनिक शब्दगंगा, निर्भय वाचकांचे निर्भय दैनिक, दररोज हजारो वाचक जोडणे हाच आमचा संकल्प. केवळ व्हॉट्सॲपवरच नाही तर दैनिक शब्दगंगाचा रंगीबिरंगी मुद्रित अंक दररोज सकाळच्या चहासोबत वाचकांच्या प्रत्यक्ष हातात असते आणि व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून आपल्या वाचकांचा आकडा लाखांच्या. आपली बातमी आपल्या हातात. चॅनल शेअर करा, लाईक करा. शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा. आपली बातमी आपल्या